नमस्कार मित्रांनो, आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे स्वागत करतो तुमचं मेडप्रोच्या एक मेडिकल लेक्चर्समध्ये. तर जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की BSc नर्सिंगचे ॲडमिशन आपल्या महाराष्ट्रातील चालू झालेले आहेत. तर आज आहे दिनांक 12/8/2024 आणि आजच्या दिवशी नोटीस नंबर 11 BSc नर्सिंगच्या कॅप रजिस्ट्रेशनबद्दल एक महत्त्वाची नोटीस आलेली आहे. तर नोटीस अशी आहे की एक्सटेन्शन फॉर कॅप रजिस्ट्रेशन फॉर BSc नर्सिंग कोर्स, म्हणजे फक्त BSc नर्सिंग ANM आणि GNM नाही, फक्त BSc नर्सिंग कोर्सची जी रजिस्ट्रेशनची डेट आहे तर तिच्यामध्ये एक्सटेन्शन झालेलं आहे, म्हणजे की मुदतवाढ झालेली आहे. तर ती मुदतवाढ किती तारखेपर्यंत आहे तर हे आज आपण आजच्या व्हिडिओमधून बघू. तर आपण ऍक्टिव्हिटी आणि डेट्स आपला जो मेन कॉलम आहे तर त्याच्यामध्ये येऊ. सर्वात पहिले काय आहे की ऍप्लिकेशन म्हणजे आपलं जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे तर त्याचा फॉर्मचं जे डेट्स आहेत तर त्या डेट्स किती आहे 12 ते 14 पर्यंत आहेत. म्हणजे 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट पर्यंत तुम्ही आता रजिस्ट्रेशन करू शकता. आधी फक्त 12 ऑगस्टला आपली मेरिट लिस्ट येणार होती आधीच्या टाइम टेबल प्रमाणे, पण आता जे नवीन टाइम टेबल आलंय तर त्याच्यामध्ये काय की तुम्ही 14 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकता. म्हणजे तुम्हाला आता 2-3 दिवस एक्स्ट्राचे भेटलेत. त्यानंतर सेकंड काय आहे, पेमेंट जे नॉन रिफंडेबल पेमेंट आहे 1000 रुपये त्याची फी आहे. तर ती पण तुम्हाला 14 तारखेपर्यंत भरायची आहे. आणि तुमचं जे कलर ओरिजिनल डॉक्युमेंटचे अपलोड आहे तर अपलोडसाठी एक दिवस जास्त दिलेला आहे त्यांनी, म्हणजे तुम्ही 14 तारखेऐवजी 15 तारखेपर्यंत पण अपलोड करू शकता तुमचे डॉक्युमेंट्स. आणि आता जी मेरिट लिस्ट आपली पहिली जी 12 तारखेला येणार होती तर ती मेरिट लिस्ट आता 12 तारखेला नाही येणार, तर ती 16 तारखेला येणार आहे. कारण की मध्ये आता एक्सटेन्शन झालंय. ज्या मुलांना रजिस्ट्रेशन करायचं पहिल्या वेळेस राहून गेलं तर त्यांनी आता रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमची जी फीज वगैरे तर तुम्ही ह्या नवीन आलेल्या दिवसांमध्ये भरू शकता. आणि जे नंतर जे कॅप राऊंड जर जे असेल तर ते नंतर 16 तारखेनंतर तुम्हाला डिस्प्ले होतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे की तुमची डेट झालेली आहे एक्सटेंड आणि 12ची डेट आलेली आहे आता 16वर. म्हणजे तुम्ही आता 16 तारखेची वाट बघायची आहे तुमची मेरिट लिस्ट येण्यासाठी. तर एवढं काही खास नाही या व्हिडिओमध्ये, फक्त एवढंच होतं की तुमची जी एक्सटेन्शन डेट आहे तर ती वाढलेली आहे आणि 12 तारखेपासून तर पुढे 4 दिवस तुमचे वाढलेले आहेत. तर तुमच्यासाठी याच्यातून एवढंच एक महत्त्वाचं आहे की जे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की 30 सप्टेंबर पूर्वी तुमचे कॉलेज चालू झाले पाहिजेत. तर या प्रोसेसमध्ये जे कॉलेज चालू होतील तर त्यांचं चांगलंच आहे. आणि जे कॉलेज मग एक्सटेंड होतील तर मग त्या कॉलेजचे विद्यार्थी अल्टिमेटली 6 महिने मागे राहतील, कारण की त्यांचे 100 दिवस भरणार नाही, 80% प्रेझेंटही भरणार नाही. आणि मग त्यांना जी आता येणारी विंटर जी आहे 18 जानेवारीची जी एक्झाम आहे तर ती फर्स्ट सेमिस्टरला ते विद्यार्थी अपियर नसतील, त्यांची डायरेक्ट समर बॅचमध्ये पहिली एक्झाम होईल. तर आजच्या व्हिडिओमधून एवढंच सांगायचं होतं मित्रांनो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्र